नमस्कार मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा ही मालिका तुमचीही आवडती होती का? अजूनही या मालिकेला मिस करताय किंवा हीच मालिका तुम्हाला परत पाहावीशी वाटते का? जर असं असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्याचसाठी, कारण मी या मालिकेचे 100 भाग घेऊन आले एकाच व्हिडिओमध्ये. खूप शिकलेली आणि शिक्षणाची आवड असलेली कीर्ती घराच्या जिम्मेदारीमुळे शिकू न पण खूपच प्रेमळ आणि सुस्वभावी असा शुभम यांची ही प्रेमकथा. लग्नानंतरही शिकण्याची इच्छा असलेल्या कीर्तीला सपोर्ट करणारा शुभम. तर तुम्हालाही या मालिकेचे व्हिडिओ परत पाहायला आवडणार असतील तर कमेंटमध्ये तसे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचते. तर आता करूया व्हिडिओला म्हणजे मालिकेला. तर मित्रांनो, कीर्ती एक अशी मुलगी जी लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असणारी आणि लहानपणीच मी एक IPS होणार, गुन्हेगाराविरुद्ध लढणार असं ध्येय बाळगणारी मुलगी. कारण तिचे वडील एक सरकारी कर्मचारी असतात जे खूप प्रामाणिक असतात, पण त्यांना खूप वाईट साईट अनुभव आलेले असतात, ज्यातून शिकून कीर्तीचं ध्येय ठरलेलं असतं की मी IPSच होणार, ज्याला तिचे आई आणि वडील दोघांचाही पूर्ण पाठिंबा असतो. तिचे वडील मंगेश तर आई शारदा आणि भाऊ सागर असं चौकोनी छानसं आनंदी कुटुंब. तिची आई गृहिणी असली तरी शिकलेली आणि मुलांना खूप छान शिकवणारी एक गृहिणी होती. आता कीर्ती याच ध्येयासोबत मोठी झाली की तिला IPS व्हायचं आहे आणि तिचा भाऊ सागर जो इंजिनियर असतो त्याचंही एक स्वप्न असतं की त्याला अमेरिकेत जाऊन काम करायचं आहे. त्याचं लग्न झाल्यावर त्यांच्या घरात येते कीर्तीची वहिनी, जी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनून जाते. सासू सासऱ्यांना आई वडील आणि कीर्तीला अगदी बहीण मानत असते, तर घरातलेही तिला तेवढंच प्रेम करत असतात. तर सागर एक दिवस बाहेरून येतो आणि खूपच आनंदात असतो आणि सगळ्यांना म्हणतो, एक गुड न्यूज आहे, मी कीर्तीसाठी एक उत्तम स्थळ घेऊन आलो. पण कीर्ती त्या स्थळाला नकार देते आणि तिचं लहानपणीचं स्वप्न आत्ताही कायम ठेवत मी IPSच होणार, अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार, मला आत्ता लग्न करायचं नाहीये असं ठामपणे सांगते, ज्याला तिच्या आईवडिलांचा आणि तिच्या वहिनीचाही पूर्ण पाठिंबा असतो. तर इकडे शुभम मात्र कुटुंबाच्या जबाबदारीमुळे लवकरच शिक्षण सोडून मिठाईच्या व्यवसायात असतो, जो की साधा सरळ मुलगा असतो, ज्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे असते ती त्याची आई, म्हणजे जिला तो जिजी अक्का म्हणतो. त्याच्या घरातही त्याचे लहान 2 भाऊ, एक वहिनी, एक बहीण आणि त्याचे आई वडील असं कुटुंब असतं. त्याच्या लहान भावाचं लग्न झालेलं असतं, पण तो कमी शिकलेला असल्यामुळे त्याचं लग्न झालेलं नसतं. त्याची आई खूपच कडक शिस्तीची आणि काटेकोरपणे नियम पाळणारी असते, जिला सर्वजण जिजी अक्का म्हणत असतात. शुभमचं लग्न ठरलेलं असतं, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. तिचं कुटुंब मुंबईत राहत असतं, तर शुभमचं कुटुंब शिर्डीत. पण कीर्तीची वहिनी आरती म्हणजे सागरची बायको शिर्डीची असते, म्हणून कीर्तीचं पूर्ण कुटुंब अधिक मासाच्या पाहुणचारासाठी आरतीच्या घरी चाललेलं असतं. आणि तेव्हाच कीर्तीच्या आईला आठवतं की आपण आरतीच्या आईसाठी साडी घेतलेली नाहीये, म्हणून त्या मार्केटमध्ये मध्येच उतरतात. तर इकडे शुभमच्या भावाचं आणि वहिनीचं साडीचं दुकान असतं. योगायोगाने कीर्ती आणि तिची आई त्याच दुकानात जाऊन पोहोचतात. शुभमच्या घरी जिजक्काने त्यांच्या सुनेला म्हणजे सोनालीला पत्रिका बनवायला सांगितलेलं असतं आणि ती दुकानातलं काम आणि पत्रिका सोबतच बनवत असते. जेव्हा ती पत्रिका बनवायला नावं सांगत असते तेव्हा कीर्तीच समोर असल्यामुळे शुभम सोबत पत्रिकेत चुकून कीर्तीचंच नाव छापलं जातं. जणू काही हा एक संकेतच असतो शुभम आणि कीर्तीच्या एक होण्याचा. इकडे जेव्हा कीर्ती आणि तिचा परिवार आरतीच्या घरी पोहोचतात तेव्हा त्यांचा जावयाचा खूप मानपान चालू असतो. तेव्हा कीर्ती म्हणते, हे असं जुन्या रीती का पाळायच्या? तेव्हा तिची आई तिला समजावते, असं बोलायचं नसतं, काही रीती पाळायच्या असतात. इकडे जेव्हा पत्रिकेवर शुभम सोबत कीर्तीचं नाव छापून येतं तेव्हा शुभमच्या घरी मात्र मोठा गोंधळ झालेला असतो. आणि लग्नाच्याच निमित्ताने जेव्हा शुभमच्या घरचे देवळात आलेले असतात, तर इकडे आरती ही कीर्तीला फिरायला घेऊन आलेली असते आणि त्याच देवळात शुभम आणि कीर्ती देवाचं एकत्रच दर्शन घेतात, ज्यांच्या समोर त्याच पत्रिकेची पूजा होते ज्यावर शुभम आणि कीर्तीचं नाव असतं. शुभमच्या घरी तर लग्नाची जय्यत तयारी चालू असते. इकडे कीर्तीच्या घरीही एक आता आनंदाची बातमी आलेली असते की कीर्तीचा भाऊ सागर, त्याचं लहानपणीचं स्वप्न आता पूर्ण होणार असतं. त्याला कंपनीकडून अमेरिकेत जाऊन काम करण्याची संधी मिळालेली असते, पण त्याच्यात कंपनी फक्त त्याचाच खर्च करणार असते, ज्यावर सागर तयारही असतो. तो म्हणतो, आरतीचा खर्च सध्या तरी मला झेपणार नाही, म्हणून मी तिला 2 वर्ष इथेच ठेवतो, नंतर मी घेऊन जाईन. या गोष्टीवर आरतीही तयार असते. मात्र तिचे सासू सासरे शारदा आणि मंगेश
आई वडिलांसारखे तिच्या पाठीमागे उभे राहून म्हणतात, नाही नाही, आरती इथे नाही राहणार, आपण तिचा खर्च करू. आणि तिचा खर्च करण्यासाठी ते त्यांचं घर गहाण ठेवतात, ज्यात ते कीर्तीची परवानगी घेतात आणि कीर्ती आनंदाने परवानगी देते सुद्धा. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आणि एक खूप मोठं अघटित घडतं. जेव्हा शिर्डीमध्येच कीर्ती आणि कीर्तीचे आईबाबा मार्केटमध्ये येतात, तेव्हा कीर्ती काही कामासाठी उतरते आणि कीर्तीचे आईबाबा तिच्यासाठी एक पेन घेतात, ज्याचा अभ्यास करून ती IPS होणार असं ते विचारच करत असतात की मागे एक मोठा बॉम्बस्फोट होतो आणि या बॉम्बस्फोटात ते दोघेही खूप जास्त जखमी होतात. कीर्तीला मागे काहीतरी झालंय हे समजतं, पण काय झालंय हे काहीच समजत नसतं. त्याच मार्केटमध्ये शुभम आपल्या लाडवांची ऑर्डर घेऊन आलेला असतो, मात्र शुभमही बचावलेला असतो, त्यालाही काही झालेलं नसतं. इकडे जिजी अक्का शुभमसाठी प्रार्थना करत असतात, कारण टीव्हीवर त्या ही बातमी पाहतात, ज्यामुळे त्या खूप घाबरतात. कीर्तीच्या आईवडिलांना शुभमच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. त्याला माहित नसतात ते कोण आहेत, पण तो सहज एक समाजसेवा म्हणून हे काम करतो. तो कीर्तीचा नंबर पाहतो आणि फोन करतो, पण काही सांगू शकत नाही. हॉस्पिटलवाले जेव्हा कीर्ती, सागर आणि आरतीला बोलावून घेतात, तेव्हा त्यांना सांगतात की यामधील महिला पेशंट येथे येण्या अगोदरच गेलेले आहे आणि आता तुमच्या वडिलांची कंडिशन ही खूप क्रिटिकल आहे. आणि थोड्याच वेळात ते सांगतात की आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो. हा कीर्तीसाठी आणि तिच्या भावासाठी आणि वहिनीसाठी एवढा मोठा धक्का असतो की ते यातून स्वतःला सावरूच शकत नाहीत. कीर्ती तर आता पूर्णपणे ढासळलेली असते, तिच्यात काहीच करण्याची क्षमता उरलेली नसते. इकडे शुभमच्या घरी लग्नाची जय्यत तयारी चालू झालेली असते. शुभमही घरी येतो, यामुळे तर आता सगळीकडे खूप आनंदी वातावरण असतं. शुभमला हळद लागते आणि हळदीमध्ये सर्वजण आनंदाने खूप डान्स वगैरे करतात. इकडे कीर्तीच्या घरी मात्र खूपच जास्त दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. कीर्तीची वहिनी तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण कीर्तीची मनस्थिती बिलकुलच व्यवस्थित नसते. जेव्हा शुभमची वरात चाललेली असते, तेव्हा कीर्ती आणि सागर त्यांच्या आईवडिलांच्या अंत्यविधीसाठी तिथूनच जात असतात आणि इकडे शुभमची वरात चालू असते. शुभम सर्वांना नाचताना थांबवतो आणि जिजी अक्काला हे पाहून खूप वाईट वाटतं की आपण आपल्या मुलाच्या वरातीत हे असं दृश्य पाहिलंय. पण जेव्हा शुभम कीर्ती त्यांच्या वाट्याने जातात आणि इकडे शुभमच्या घरचे त्याच्या लग्नस्थळी पोहोचतात, तेव्हा मात्र एक वेगळाच गोंधळ झालेला असतो. मुलीचे वडील खूप रडत असतात आणि शुभमच्या घरच्यांची माफी मागत असतात. जेव्हा त्यांना खोदून खोदून विचारलं जातं काय झालंय, तेव्हा ते सांगतात, माझी मुलगी खूप जास्त शिकलेली आहे, तिला जास्त शिकलेला मुलगा हवा होता, म्हणून ती एका शिकलेल्या मुलासोबत पळून गेली आहे. मला माफ करा, पण मी हे लग्न नाही करू शकत. ज्यामुळे जिजी अक्का आणि शुभमच्या घरचे खूप दुःखात असतात, तर जिजी अक्का पूर्णपणे ढासळलेल्या असतात. इकडे आता कीर्तीने निश्चय केलेला असतो, आता तर मी IPS होणारच. माझ्या आईबाबांसारखे किती लहान मुलं, किती वडीलधारी माणसं असे निष्पाप जीव या आतंकवादी गुन्हेगारी लोकांच्या वृत्तीमुळे जातात, किती लोक पोरके होतात. आता तर मी ठरवलंच आहे, आता मी मागे हटणार नाही. या लोकांना शिक्षा तर झालीच पाहिजे आणि यांना शिक्षा मिळवण्यासाठीच मी खूप अभ्यास करून IPS होणार. या गोष्टीत सागर आणि आरती तिला धीर देतात आणि सांभाळतात. इकडे शुभमच्या गल्लीतील बायका त्याच्या लग्न मोडण्यावरून त्याला टचके टोमणे देत असतात, त्याच्या दुकानापुढे येऊन काही वाईट साईड बोलत असतात. यामुळे जिजी अक्काला खूपच राग येतो आणि त्या म्हणतात, माझ्या शुभम मध्ये काहीच कमी नाहीये, ती मुलगीच चांगली नव्हती. बघाच तुम्ही, पुढच्या 15 दिवसाच्या आत मी माझ्या शुभमचं लग्न लावून दाखवणार. कीर्तीच्या घरीही सागरला अमेरिकेत जायचं असल्यामुळे सागर कीर्तीला लग्न करण्याची विनंती करत असतो, ज्याला कीर्ती अजिबात तयार नसते आणि आरतीची तिला साथ देते. मात्र सागरला वाटत असतं की आपल्याला अशी संधी पुन्हा मिळणार नाही आणि जर मी कीर्तीला असंच एकटीला ठेवून गेलो तर तिची काळजी कोण घेणार, म्हणून त्याला कीर्तीचं लग्न लावायचं असतं. त्यातच त्याला आरती प्रेग्नेंट आहे ही गोष्ट समजते. यावरून तो कीर्तीला इमोशनल ब्लॅकमेल करतो, बघ तुझ्या स्वप्नांसाठी तुला तुझ्या भावाचा संसार मोडायचा असेल तर तुझी वहिनी माझ्यासोबत यायला तयार नाही, मला माझ्या भविष्याचा आणि आता तर माझ्या बाळाच्या भविष्याचा सुद्धा विचार करावा लागेल. हेच तो आरतीलाही समजावत असतो. पण आरती त्याला म्हणते, मी माझ्या बाळाच्या अगोदर त्या आई वडिलांच्या मुलीचा विचार करते ज्यांनी मला मुलगी मानलं होतं, म्हणून मी तुझ्यासोबत येणार नाही. आता हे सर्व कीर्ती ऐकत असते आणि हे ऐकून ती खूप भावनिक होते. तिच्या मनात येतं, माझ्यामुळे वहिनी दादासोबत जात नाहीये आणि आता तर त्यांचं बाळही असणार आहे. इकडे सागरला एका मंगलाताई म्हणून ओळखीच्या बाईंनी शुभमचं स्थळ सांगितलेलं असतं. त्याला शुभम कमी शिकलेला आहे हे माहित नसतं, पण तो चौकशीसाठी आलेला असतो. तेव्हा दुकानातच त्याला शुभम भेटतो आणि जेव्हा त्याचा मोबाईल शुभमच्या दुकानात विसरतो, तेव्हा तो त्याला आणून देतो आणि त्याचं बोलणं वागणं सागरला खूप प्रामाणिक आणि सोजवळ वाटतं.
म्हणून तो आता शुभमच्या घरीही चौकशीसाठी आलेला असतो. त्याच मंगलाताईंनी जिजी अक्कालाही कीर्तीचं स्थळ दाखवलेलं असतं आणि दोघांची भेट घडवून आणलेली असते. जेव्हा सागर शुभमच्या घरी येतो तेव्हा तिचा फोटो सर्वांना दाखवतो. जिजी अक्कांना कीर्तीचा फोटो तर आवडतो, पण त्या म्हणतात मुलगी आम्हाला घरकाम करणारी हवी आहे. आमचा मुलगा फक्त 8वी शिकलेला आहे आणि मुलीनेही कमीच शिकलेला असावं, आमची अशी इच्छा आहे. तेव्हा सागर जरा दचकतो आणि त्याला वाटतं आता काय सांगावं, पण मंगलाताई वेळ मारून नेतात आणि हो, मुलगी कमीच शिकलेली आहे असं सांगतात. जेव्हा सागर त्यांना म्हणतो माझी बहीण ह्या घरात ऍडजस्ट होणार नाही, तेव्हा त्या म्हणतात हे बघा, 15 दिवसात तुम्हाला दुसरं स्थळ सापडणार नाही. माणसं तर चांगली आहेत ना, खाऊन पिऊन सुखी आहेत. तर आता कीर्ती ही सागर आणि आरतीच्या बाळाचा विचार करून लग्नासाठी इच्छा नसतानाही हो म्हणलेली असते. शुभमच्या घरात मात्र आनंदाचं वातावरण असतं, कारण सगळ्यांना कीर्ती आवडलेली असते. इकडे आता सागर सांगतो उद्या कीर्तीची हळद आहे आणि आपल्याला लवकर आवरायचं आहे. आरती मनावर दगड ठेवून कीर्तीला तयार करते, पण कीर्तीचा त्याच दिवशी पेपर असतो. कीर्ती म्हणते वहिनी लवकर आवर, मला पेपरला जायचं आहे. यावर सागर तिला पेपरला जायचे आहे. तेव्हा सागर सांगतो कीर्ती तू जरी पेपरला गेली तरी 2च्या आत घरी ये, तुझ्या सासरची मंडळी तुला भेटायला येणार आहेत. आणि जेव्हा जिजी अक्का जेव्हा कीर्तीच्या घरी येतात तेव्हा नेमकी कीर्ती घरी नसते. तेव्हा त्या विचारतात अशी हळद लागलेली नवरी बाहेर कशी गेली, तुम्ही तिला का जाऊ दिलं. पण सागर तेव्हाही वेळ मारून येतो आणि ती मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेली होती असं सांगतो. आता कीर्तीला आणि आरतीला ह्या गोष्टी आवडत नसतात, पण त्यांचा नाविलाज असतो आणि की घर खूप छान सजवले असं जेव्हा जिजी अक्का म्हणतात तेव्हा सागर म्हणतो आमच्या आईबाबांची इच्छा होती. जान्हवी कीर्तीला पाहून म्हणते तू जेवढी फोटोत सुंदर दिसतेस ना, त्याहीपेक्षा अशी सुंदर दिसतेस. आता जेव्हा हळदीचा कार्यक्रम उरकतो तेव्हा कीर्तीला अजूनच रडायला येत असते. लग्नाच्या दिवशी ती आईबाबांच्या फोटोला घट्ट मिठी मारून रडत रडतच तयार होते. आरती तिला धीर देण्याचा प्रयत्न करत असते, पण या सगळ्यांच्या पलीकडचं कीर्तीचं दुःख असतं. एकतर तिचे आई वडील गेलेले आणि त्यात तिला जबरदस्ती करावं लागलेलं हे लग्न, म्हणून ती सागरवर खूप नाराज असते. ती सागरला म्हणते चला कुणाची तरी स्वप्न पूर्ण होत, तुमची तरी स्वप्न पूर्ण होत. आता मी तुमची बहीण नाहीये तर कुणाची तरी सून आहे. ज्याचं सागरलाही खूप दुःख होतं, पण त्याला फक्त 15 दिवसात अमेरिकेला जायचं, यामुळे तो कीर्तीचं लग्न लावून देत असतो. आता कीर्तीला जेव्हा मध्ये थोडा वेळ मिळतो तेव्हा ती शुभमसाठी एक चिठ्ठी लिहिते आणि त्यात सांगते शुभम मला शिकण्याची खूप इच्छा आहे. लग्नासारखी गोष्ट एकमेकावर विश्वास ठेवून करायची असते. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही मला पुढेही शिकू द्यावं. आता ही चिठ्ठी नेमकी सागरलाच सापडते आणि तो ती चिठ्ठी शुभमपर्यंत पोहोचूच देत नाही आणि तसेच घडी घालून स्वतःच्या खिशात ठेवतो. इकडे लग्नाचे विधी चालू असतात, पण कीर्ती मात्र कुठलाच विधी मनातून करत नसते. प्रत्येक वेळी अंगठी घालण्यासाठी, हार घालण्यासाठी तिला आरतीला पुढे सरकावं लागतं. जेव्हा मंगलाताईला जिजी अक्का विचारतात मुलगी अशी का वागते, तेव्हा त्या सांगतात तिला आई वडिलांची आठवण येत असेल, आई वडील नाहीयेत ना तिचे, म्हणून बघा ना ती रडतेय, त्यामुळेच ती दुःखी असेल. असेच करता करता लग्नाचे सर्व विधी पार पडत असतात. आता कीर्ती खुश नाहीये हे शुभमलाही जाणवत असतं, पण तो काहीच बोलू शकत नसतो किंवा तिला विचारू शकत नसतो. याच दरम्यान बोलता बोलता शुभमच्या घरी काम करणारी भिंगरी आरतीला म्हणते आता काय, वहिनीला तर दररोज बासुंदी श्रीखंड, आमचे शुभम दादा लहानपणापासूनच एवढी छान मिठाई बनवतात ना, त्यांचं मिठाईचं दुकान एवढं छान चालतं, त्यांच्या हाताला एवढी चव आहे. तेव्हा आरतीला समजतं की शुभम खूप कमी शिकलेला आहे आणि त्याचं फक्त एक मिठाईचं दुकान आहे, ज्यामुळे ती आता म्हणते नाही मी हे लग्न होऊच देऊ शकत नाही आणि ती धावत पळत बाहेर येते. पण आताही आरती लग्न मंडपात पोहोचण्याच्या अगोदरच सागर तिला भेटतो. सागर तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की ही लग्न आता तू नाही मोडू शकत. जर आपण आता कीर्तीचं लग्न मोडलं तर लग्न मोडलेली मुलगी असा थप्प तिच्या डोक्यात बसेल, मग कोण करेल तिच्याशी लग्न. तरीही आरती म्हणते तरीही मी हे लग्न नाही होऊ देऊ शकत. जर कीर्तीचं लग्न नाही झालं तरी चालेल, पण कीर्तीचं लग्न होऊनच तिच्या आयुष्याची बर्बादी होणार आहे. पण जेव्हा ती लग्न मंडपात पोहोचते तेव्हा लग्न पार पडलेलं असतं आणि आता आरती काहीच करू शकत नाही. आता कीर्तीची निघण्याची वेळ झालेली असते तेव्हा ती शुभमकडे पाहत सुद्धा नाही, फक्त आरतीलाच म्हणते वहिनी आई गेल्यानंतर माझ्यासाठी तूच आहेस, आता तूच मला आशीर्वाद दे. इकडे जिजी अक्काला सागर म्हणतो माझी बहीण तुमच्या घरात रुळायला वेळ लागेल, तिला समजून घ्या. तर शुभम म्हणतो काही हरकत नाही, नका काळजी करू, जिजी अक्का आहे ना, घेईन सांभाळून. इकडे जेव्हा शुभमच्या घरचे घरी पोहोचतात तेव्हा मात्र वेगळंच काहीसं चित्र असतं. दार उघडताच त्यांना समोर दिसतं
सगळं पाणीच पाणी, किचनमधला नळ उघडा राहिलेला असतो आणि घरात सगळं पाणीच भरलेलं असतं, ज्यामुळे खूपच गोंधळ होतो. आणि जिजी अक्का स्वभावाप्रमाणे खूपच चिडचिड करत असतात, आरडाओरड करत असतात, ज्यामुळे कीर्ती अवाक होऊन हे सगळं बघत असते. आणि अंधार असल्यामुळे जिजी अक्का चुकून कीर्तीच्याच हातात खराटा देतात आणि आवरा आवरा असं बोलतात. आता कीर्ती ही पुढे सरकते, पण पाण्यात तिचा तोल जातो आणि ती पडते. तिच्या पायाला काच लागलेली असते आणि पायातून रक्त येत असतं. जेव्हा लाईट येते तेव्हा हा सर्व प्रकार समजतो आणि पुन्हा जिजी अक्का चिडतात. नव्या नवरीच्या हातात झाडू कोणी दिला, त्यांच्या लक्षातच नसतं की त्यांनीच हे सगळं केलं आहे. असं बस घर साफ करण्यास सकाळ होते आणि होतो शुभम आणि कीर्तीचा गृहप्रवेश. शुभम कीर्तीचा गृहप्रवेश झाल्यानंतर शुभम, कीर्ती, जिजी अक्का, भाऊ आणि बिंगरी जातात कुळदेवीच्या दर्शनाला. याच दरम्यान त्यांनी घराची जिम्मेदारी सोनालीवर सोपवलेली असते, पण सोनाली जाते बाहेर आणि घरात होते चोरी. हे जेव्हा घरात माहीत होतं तेव्हा जिजी अक्का तिच्या आईवडिलांना बोलावून घेतात आणि तुमची मुलगी कुणाच्याच घराची सून होण्याच्या लायकीची नाही, तिला घेऊन जा असं म्हणतात. हे ऐकून कीर्तीला खूप रडायला येतं, कारण तिच्या वडिलांची शिकवण असते जिथं चूक आहे तिथे बोलायचं. पण इथे मात्र सोनाली आणि विक्रमची सारखी चूक असताना, दोघेही बाहेर गेलेले असताना विक्रमला माफी भेटते आणि सोनालीला शिक्षा. पण शुभम इथे कसं बस सोनालीला घरातून बाहेर काढवण्यापासून जिजी अक्काला थांबवतो. जेव्हा कीर्ती सोनालीसाठी जेवण घेऊन जाते तेव्हा सोनाली अजून कीर्तीला काही बाई जिजी अक्कांबद्दल भरवत असते. आता एवढ्यातच सागर आणि आरती मुंबईला निघणार असतात, कारण त्यांना तिथूनच अमेरिकेची फ्लाईट पकडायची असते आणि म्हणूनच कीर्तीला भेटायला येतात. आता कीर्ती मात्र एवढी चिडलेली, एवढी रागवलेली असते, कारण कीर्तीला समजलेलं असतं की सागर तिलाच नाही तर शुभमच्या घरच्यांना सुद्धा किती खोटं बोललाय. त्यामुळे ती आरतीला जेव्हा हे सांगते तेव्हा आरती म्हणते, मला हे सगळं समजलं होतं ग कीर्ती, पण मी काहीच करू शकले नाही. म्हणून आता कीर्ती सागरला म्हणते, आता मी फक्त कुणाच्या तरी घरची सून आहे, तुमची बहीण नाही. आणि हो, तुम्हाला मला भेटायला येण्याची फॉर्मॅलिटी करायची गरज नव्हती. मात्र आरतीसोबत कीर्तीचं ते प्रेमळ नातं कायम असतं. जेव्हा आरती तिला मिठाई देते तेव्हा ती मुद्दाम सागरला टोमणा मारते, का ग वहिनी, तुला माहित नाही का, आता मी मिठाईवाल्याची बायको आहे. हे ऐकून सागरला खूप वाईट वाटतं. ते तिथून निघून जातात. इकडे चोर पकडला गेला आणि चोरी गेलेलं सामानही सापडलं, म्हणून इन्स्पेक्टर घरी येतात, ज्या सामानात कीर्तीची प्रमाणपत्रे असतात. हे प्रमाणपत्र कुणाचं आहे असं जेव्हा जान्हवी वाचून दाखवणारच असते, तेवढ्या कीर्ती, ती माझ्या बाबांची कामाची कागद आहेत, मी जपून ठेवली आहेत असं म्हणून ते कागद हातातून घेते आणि परत एकदा ती शिकलेली आहे हे लपवून ठेवते. कारण तिला एकच वाटत असतं की तिच्या दादाच्या खोट्या बोलण्यामुळे तिच्या आईवडिलांच्या संस्कारावर बोट ठेवलं जाईल, त्यांना नावे ठेवले जातील. इकडे जेव्हा शुभम आणि कीर्ती एकत्र रूममध्ये येतात तेव्हा कीर्ती खूप रडत असते, रागराग करत असते. याचा शुभमला काहीच अर्थ समजत नाही, पण तो तिला शांतपणे म्हणतो, जे काही तुमच्या मनात असेल ते तुम्ही मला बोलून दाखवू शकता. जोपर्यंत तुम्ही काही बोलणार नाही तोपर्यंत मला कळणार कसं. मला माहिती आहे तुमच्या मनात खोटं असं काही नाहीये, त्यामुळं पण जे काही असेल ते माझ्यापुरतंच ठेवा. माझ्या जिजी अक्काला किंवा माझ्या परिवाराला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आता कीर्तीला थोडीशी जाणीव होते की शुभम मनाने चांगला आहे, तो स्वतःच्या परिवारासाठी खूप काही करतो. इकडे आता कीर्तीला लग्नानंतरचा पहिला स्वयंपाक करायचा असतो, पण तिला काहीच येत नसतं आणि नेमकं तिच्या फोनला नेटवर्कही नसतं. तेव्हा तिला आठवतं की आपल्याला वहिनीने एक रेसिपी बुक दिलं होतं, ती त्यात पाहून पोळ्या बनवते खरं, पण तिला त्या अजिबात जमलेल्या नसतात, त्या खूप करपलेल्या असतात. आणि जेव्हा जिजी अक्का तिला पोळी वाढ म्हणतात तेव्हा ती नुसतं आजूबाजूला पाहत असते. पण जेव्हा डब्बा उघडला जातो त्यामध्ये एवढी छान पुरणपोळी असते की जिजी अक्का कीर्तीचं खूपच कौतुक करतात, तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. कीर्तीला समजतं की हे शुभमने केलं आहे. तेव्हा शुभम सांगतो, हो, नवीन स्वयंपाक करता आहात ना, एवढी गडबड होणं साहजिक आहे, पण जिजी अक्काने तुमच्यावर राग करू नये म्हणून मी ही गोष्ट केली. आता कीर्तीला शुभम आपल्याबद्दल काळजी घेतो याची जाणीव होते. तर जिजी अक्काही बोलायला फटकळ असल्या तरी मनाने चांगल्या आणि प्रेमळ आहेत हेही तिला मधून मधून जाणवत असतं. आता जिजी अक्का कीर्तीने खूप छान पोळ्या बनवल्या हे फोनवरून आरतीला सांगतात. आरतीला तर विश्वासच नाही बसत, पण कीर्ती सांगते त्या पोळ्या शुभमने बनवल्या होत्या. तेव्हा आरती सुद्धा म्हणते, कीर्ती, शुभम तुझी खूप काळजी घेतात, ते तुला समजून घेतील, तू तुझी शिकण्याची इच्छा त्यांना बोलून दाखव.
हाच विचार करताना कीर्तीलाही लग्न झाल्यापासून शुभमने कशी कशी तिची काळजी घेतली आहे, तिला समजून घेतलं आहे, हे सगळं आठवतं. आणि याच दरम्यान दोघांची जवळीकही होत असते. आता कीर्तीला शुभम हळूहळू समजू लागतो. घरातली माणसंही आपलीशी वाटतात. शिक्षणासोबतच तिला नात्यांचं महत्त्वही आता कळायला लागलेलं असतं. ती हळूहळू दुकानातली कामे करायलाही रुळत जाते. कीर्तीचा लग्नानंतरचा पहिलाच दसरा असतो आणि दसऱ्या दिवशी कीर्तीच्या घरून काहीच नाही आलं म्हणून शेजारची बाई काही बोलत असते, तेव्हा जिजी अक्काही रागवतात. पण तेवढ्यातच पार्सल येतं आणि त्यामध्ये चैन असते. हे पाहून जिजी अक्का आणि भाऊ परत कीर्तीच्या माहेरचं कौतुक करतात. त्यांनी बाहेर देशात राहून जावयाचा कसा मान ठेवला याबद्दल त्यांचं कौतुक करतात. तर आता आणखीनच कीर्तीला ही माणसं चांगली आहेत हे समजायला लागतं. मात्र सोनाली इथेही जिजाक्कांबद्दल काही बाई तिच्या मनात भरवत असते. जिजाक्का कायम सुनांना खोटेपणाने वागवतात, त्या मुलांमध्ये आणि सुनांमध्ये भेदभाव करतात असं तिच्या डोक्यात भरवत असते. कीर्तीला हे सगळं खूप वाईट वाटत असतं. तिच्या आईवडिलांची शिकवण चुकीच्या विरोधात बोललं गेलं पाहिजे. आता इथे तर ती स्वतः चुकीचा बळी ठरते तरी ती काही करू शकत नाही याची तिला खूप खंत असते. पण शुभम नेहमीच तिला समजावून घेत असतो आणि काही ना काही करून हसवण्याचा प्रयत्नही करत असतो. शुभम तिला हे सगळं झाल्यावर बाहेर फिरायला नेतो. मात्र शुभम आणि कीर्तीचं नातं बंद खोलीत अजूनही फक्त एखाद्या चांगल्या मित्रासारखं असतं. आता हे सोनालीला जाणवलेलं असतं म्हणून ती शोध लावण्यासाठी त्यांच्या रूममध्ये येते. पण शुभम आणि कीर्ती वेळ सांभाळून नेतात आणि सोनालीला काहीच माहिती होऊ देत नाहीत. सोनाली कीर्तीला सांगत असते की या घरात महिन्याची अडचण आल्यावर स्वयंपाक करायला चालत नाही आणि आता जेव्हा काही घरात पूजा ठेवलेली असते, स्वयंपाक करायचा असतो, त्याच वेळी नेमकी कीर्तीला अडचण येते. यावरून सोनाली आणि जान्हवी असं ठरवतात की कीर्तीने काम टाळण्यासाठी हे सगळं केलं आहे. एवढ्यातच जिजी अक्कांची कुरकुरही चालूच असते. पण त्या काही कामानिमित्त भाजी मंडईत जातात आणि तिथे एक वेडा माणूस त्यांच्यावर हल्ला करतो, ज्याला कीर्ती विरोध करते. अगदी त्याला पोलीस इन्स्पेक्टर असल्यासारखं रोखून धरते, त्याचे हातपाय बांधते. आता हे पाहून जिजी अक्का आणि शेजारच्या सर्व बायका थक्कच होतात. जेव्हा जिजी अक्का आणि सर्वजण घरी येतात तेव्हा सर्वजण त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात. पण जिजी अक्का तेव्हाही आडवं बोलतात, ही होती ना शूरवीर म्हणून आम्ही वाचलो, काय गरज होती अशा तिच्या अडचणींमध्ये त्या गुंडाच्या मागं पळायची, त्या वेड्या माणसाने काही वेडवाकडं केलं असतं म्हणजे. यावर आता कीर्तीला परत एक धक्का बसतो. पण जान्हवी पुन्हा यात भर घालत म्हणते, हो ना वहिनी, तू अशा अडचणीत त्या एवढ्या वेड्या माणसाच्या मागे पळाली, नक्की तुला अडचण आहे की काम टाळण्यासाठी खोटं बोललीस, घे बरं तुझ्या कुंकवाची शपथ, असं जिजी अक्काही म्हणतात. तेव्हा कीर्ती म्हणते, मी खोटं बोलत नाहीये, मला हे सिद्ध करायचं असेल की मला कामाचा कंटाळा नाही तर मी दुसरं कुठलंही काम करेन, पण मी यांची शपथ घेणार नाही. आता यावरून जिजी अक्कांनाही थोडं बरं वाटतं की कीर्तीने शुभमची शपथ नाही घेतली. आणि जेव्हा जिजी अक्का कीर्तीला घरातलं काम नाही करायचं म्हणून दुकानात काम करायला पाठवतात तेव्हा कीर्ती दुकानातलं कामही व्यवस्थित करते आणि कीर्ती आणि शुभमची जवळीकही वाढत जाते. याच दरम्यान विक्रमला दुकानात चांगला फायदा होत असूनही तो घरात पैसे देत नाही असं कीर्ती जिजी अक्कांच्या लक्षात आणून देते. तर काही कारणास्तव जिजी अक्काच्या विरोधात कोणीतरी पोलिसात तक्रार करतं, ज्यावेळेस कीर्तीच त्यांना आतोनात प्रयत्न करून तुरुंगातून सोडून आणते. आता कीर्तीला घरची माणसं, शुभम सगळी जवळची वाटायला लागतात. तिला शिक्षणासोबत या माणसांचंही महत्त्व वाटायला लागतं. शुभमही कीर्तीला आता हळूहळू आपलंसं मानायला लागतो. पण मध्येच असं काहीसं होतं जे कुणाच्याही मनी ध्यानी नसतं. कीर्तीने जेव्हा ग्रॅज्युएशनची परीक्षा दिलेली असते त्याचा आता निकाल लागलेला असतो आणि ती आलेली असते महाराष्ट्रात तिसरी, ज्यामुळे पेपरमध्ये तिचा फोटो छापून आलेला असतो. जो पेपर जामखेडकरांच्या म्हणजे कीर्तीच्या घरी आलेला असतो, पण काही कारणास्तव घरचा पेपर भाऊंनी वाचलेला नसतो किंवा कुणीच वाचलेला नसतो, म्हणून अजून तरी कुणाच्याही लक्षात आलेलं नसतं. पण शुभम मोठ्या मार्केटमध्ये त्याचं काही सामान आणण्यासाठी गेलेला असतो तेव्हा तो पेपरमध्ये कीर्तीचा फोटो पाहतो. त्याला वाचता येत नसल्यामुळे तो शेजारच्या माणसाला विचारतो, तेव्हा तो सांगतो, अहो ही तुमची बायको आहे का? मग तर तुमचं अभिनंदन, ही महाराष्ट्रात तिसरी आली आहे, 15वी पास झाली आहे. आता हे ऐकून शुभम पुरता खचलेला असतो. कीर्ती शिकलेली आहे आणि तिने खोटं बोललं
जेव्हा कीर्ती लग्न झाल्या नवीन इतकं रागाने वैतागाने का वागत होती हेही त्याच्या आता लक्षात आलेलं असतं. शुभमला काहीच समजत नसतो. तो पूर्ण हतबल झालेला असतो. इकडे घरीही खूप मोठा गोंधळ झालेला असतो. शेजारच्या सर्व बायकांना माहीत असतं जिजी अक्काने बिना शिकलेली म्हणून सून आणली, म्हणून त्या तर आगीत तेल ओतायला पेपर घेऊनच घरी आलेले असतात आणि सर्वांना म्हणतात, जिजी अक्का तुमचं अभिनंदन, कीर्तीचं अभिनंदन, 15वी पास झाली ना कीर्ती. यावर जिजी अक्का म्हणतात, काय म्हणताय कीर्ती आणि 15वी पास, ती 7वी पास आहे, हिला बाकीचं शिक्षणातलं काही माहीत नाही. यावर त्या बायका पेपर दाखवतात आणि म्हणतात, हे पहा. तरी जिजक्का म्हणतात, अगं दुसऱ्या कोणाचा तरी असाच फोटो असेल. यावर जान्हवी तिथे नाव वाचते तर म्हणते, हो हा वहिनीचाच फोटो आहे. आणि आता जिजक्काला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा भाऊ बाहेरच्या सर्व बायकांना म्हणतात, हे आमच्या घरातील प्रकरण आहे, तुम्ही आता जाऊ शकतात. मात्र जिजक्का आता इतक्या रागात असतात की कीर्तीचं काहीच बोलणं ऐकून घ्यायला तयार नसतात. यावर कीर्ती त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते, हो मी शिकलेली आहे, मी परीक्षाही दिली आहे, पण हे सगळं लग्नाच्या अगोदरचं. माझा भाऊ तुमच्यासोबत खोटं बोलला, पण तो माझ्याही सोबत खोटंच बोललेला होता. त्याने मला शुभम शिकलेले आहेत असं सांगितलेलं होतं. जरी असं असेल तरी आता माझ्यासाठी या घरातली माणसं, हे घर खूप महत्वाचं आहे. शिक्षण आता जिजक्काला तिच्यावर विश्वास नसतो आणि आगीत तेल म्हणून जान्हवी म्हणते, म्हणजे मागे जिजक्का विरोधात तक्रार केली होती ती तर तू नसशील ना केली, तूच आहेस एवढी शिकलेली ना असं करण्यासारखी. यावर कीर्ती म्हणते, असा आरोप माझ्यावर नका लावू, मी तर त्यांना सोडून आणलं होतं. जेव्हा शुभम घरी येतो तेव्हा तोही कीर्तीला म्हणतो, तुम्ही असं का केलं? मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं की तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा, पण तुम्ही नाही सांगितलं. आता अक्कांनी मात्र आता टोकाचं पाऊल उचललेलं असतं. भिंगरीला सांगतात, कीर्तीचं सामान बॅगमध्ये भरून बाहेर घेऊन ये आणि कीर्तीला त्या घरातून बाहेर काढणार असतात. कीर्ती खूप माफी मागते, सगळ्यांना खरं सांगण्याचा प्रयत्न करते, पण जिजक्का ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात. जेव्हा जिजक्का कीर्तीच्या भावाला म्हणजे सागरला फोन लावतात तेव्हा त्या म्हणतात, तुमच्या बहिणीला इथून घेऊन जा, तिने आमच्यासोबत खूप मोठा धोका केला आहे. सागर त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण जिजक्का कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. तेव्हा सागर म्हणतो, शुभमराव आहेत का तिथे? जर असतील तर त्यांच्याजवळ फोन द्या. जेव्हा जिजक्का म्हणतात, तो तरी ऐकून काय करणार आहे, पण जेव्हा शुभम फोन घेतो तेव्हा आरती त्याला व्यवस्थित समजून सांगते, हे बघा शुभमराव, जसं तुम्हाला सागर खोटं बोलला तसं कीर्तीलाही बोलला होता. कीर्तीलाही त्याने सांगितलं होतं की शुभम शिकलेला मुलगा आहे आणि तुला पुढे शिकू देईल. जे तुमच्यासोबत झालं आहे तेच कीर्तीसोबत झालं आहे. यात सगळ्यात फक्त सागरची चूक आहे, आमची कीर्तीची काही चूक नाही. तिथं आमच्याशिवाय तिला कुणीच नाही. प्लीज घरातून तिला बाहेर काढू नका ना. आता शुभमला ही गोष्ट समजलेली असते, पण तो जिजक्कांना कशी समजावणार? जिजक्का मात्र स्वतःच्या मतावर ठाम असतात आणि त्या कीर्तीला घराच्या बाहेर काढणारच असतात. बाहेर रिक्षा बोलवलेला असतो आणि कीर्तीचं सामानही आणलं गेलेलं असतं. आता कीर्ती बाहेर जात असते. कीर्ती खूप माफी मागते, सागरही माफी मागतो. इकडे आरती म्हणते, सागर मला माहित नाही तू कसं जाशील, पण आत्ताच्या आत्ता फ्लाईट पकड आणि इंडियामध्ये जा. सागर म्हणतो, हे जेवढं बोलायला सोपं आहे तेवढं करायला नाही. जिजक्काला सर्वजण समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात. त्यात विक्रम, सोनाली, जान्हवी मात्र भर टाकायला असतात. आता जेव्हा कीर्ती घराबाहेर निघलेली असते तेव्हा शुभम मात्र हिंमत करून तिचा हात पकडतो आणि तिला घरात घेऊन येतो आणि जिजी अक्काला म्हणतो, जेवढ्या कीर्ती गुन्हेगार आहेत तेवढेच मी पण गुन्हेगार आहे, कारण कीर्ती शिकलेल्या आहेत हे मला अगोदरच माहीत होतं, जे की शुभमला माहीत नसतं, पण तो कीर्तीसाठी खोटं बोललेला असतो. पण हे ऐकून जिजी अक्कांना मात्र एवढा मोठा धक्का बसतो की त्या काहीच बोलत नाहीत. त्या एकदम नुसतं शुभमकडे बघत राहतात. पण शुभमला कीर्तीला घरात ठेवण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय नसतो. शुभमचं हे बोलणं ऐकून जिजक्का रूममध्ये निघून जातात. तेव्हा कीर्ती शुभमला म्हणते, का खोटं बोललात? जिजक्का, एक वेळ मी धोका दिला हे सहन करू शकतात, पण तुमच्यावर त्यांचा सगळ्यात जास्त विश्वास आहे, तुम्ही त्यांच्याशी खोटं बोललात. हे ऐकून जिजक्का आता पुरत्या कोलमडल्या आहेत. जे तुम्हाला माहीतच नव्हतं ते तुम्हाला माहीत आहे असं तुम्ही का म्हणालात? यावर शुभम तिला काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जातो. तो फक्त म्हणतो, मी तुम्हाला खूप वेळा विचारलं होतं की तुमच्या मनात काय आहे मला सांगा, तुम्ही सांगायला पाहिजे होतं. पण कीर्ती आता काहीच बोलू शकत नाही. आता कीर्ती घरातल्यांचं मन परत कसं जिंकणार? शुभम आणि कीर्तीवर परत घरातले विश्वास ठेवणार का? जिजी अक्का शुभम आणि कीर्तीला माफ करणार की दोघांनाही घराबाहेर काढणार? हे पाहण्यासाठी तुम्हाला पाहावा लागेल या मालिकेचा पुढचा भाग, जो की मी लवकरच माझ्या चॅनलवर
अपलोड करणार आहे. तर तुम्हालाही या मालिकेचा पुढचा भाग पाहण्याची इच्छा असेल तर पार्ट 2 असं नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही नक्की करून ठेवा. धन्यवाद.